बारामती शहराला हादरवणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. इथे एका वरिष्ठ बँक प्रबंधकाने शाखेतच गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला आहे. एका वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या बँकेतील अधिकाऱ्याने अशा प्रकारे आत्महत्या केल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. घटनेचा तपास केला जातोय. शिवशंकर मित्र असं आत्महत्या करणाऱ्या 45 वर्षीय अधिकाऱ्याचं नाव. ते बारामती MIDC रस्त्यावरील हॉटेल लीला शेजारी असणाऱ्या बँक ऑफ बडोदाचे मुख्य प्रबंधक म्हणून कार्यरत होते. ते मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी असून त्यांचं वास्तव्य बारामतीत होतं. मित्रा यांनी गुरुवारी दिनांक 17 रोजी मध्यरात्री बँकेतच गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. बँकेच्या कामाच्या अतिरिक्त दबावाला कंटाळून आत्महत्या करत आहे, यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये असं मित्रा यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं. शिवाय पत्नीला उद्देशून त्यांनी आपल्याला माफ करावं असंही लिहिलं. एवढेच नव्हे तर मृत्यूनंतर आपलं नेत्रदान करण्यात यावं अशी शेवटची इच्छा देखील त्यांनी चिठ्ठीतून व्यक्त केली. तसेच बँकेने बँक कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा दबाव टाकू नये, टार्गेट दिले जाऊ नयेत अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. कामाच्या तणावातून एका राष्ट्रीयकृत बँकेच्या मुख्य प्रबंधकाने अशा प्रकारे आत्महत्या केल्याने बारामती शहरात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार मित्रा यांनी काही दिवसांपूर्वी स्वेच्छा निवृत्तीची इच्छा व्यक्त केली होती. बँकेच्या कामाचा ताण त्यांना असह्य होत होता. शेवटी या ताणाला कंटाळून त्यांनी थेट आत्महत्येचा निर्णय घेतला. मृत्यूनंतर आपले डोळे दान करावेत असंही त्यांनी चिठ्ठीमध्ये नमूद केलं. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी सविस्तर माहिती दिली. कामाच्या ताणामुळे बँक मॅनेजरनं आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना बारामती शहरात घडली. त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये कामाच्या दबावाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. शहरातील पटवर्धन चौकात असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या मुख्य शाखेचे व्यवस्थापक शिवशंकर मित्र यांनी काल रात्री 10 ते 12च्या दरम्यान गळफास लावून आपलं आयुष्य संपवलं. या घटनेची माहिती देताना बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास नाळे म्हणाले, शिवशंकर घरी परतले नाही म्हणून त्यांच्या पत्नीने आम्हाला कळवले. आम्ही बँकेच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून तपासणी केली असता ते आतमध्ये मृत अवस्थेत आढळून आले. पोलीस निरीक्षकांनी पुढे सांगितले की मृतदेह तात्काळ शोधण्यासाठी पाठवण्यात आला. त्यांच्या पॅन्टच्या खिशात आम्हाला एक सुसाईड नोटही सापडली. त्यामध्ये त्यांनी कामाच्या वाढत्या दबावामुळे हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचं लिहिलं. माझ्या मृत्यूसाठी पत्नीला जबाबदार धरू नये असे त्यांनी यामध्ये म्हटलं आहे. नेमके कोणत्या परिस्थितीमुळे त्यांनी हे पाऊल उचललं याची आम्ही सखोल चौकशी करतोय. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कामाच्या वाढत्या तणावाचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले. पोलीस या प्रकरणाचे अधिक तपास करत आहेत.